नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत डिलिशियस अतिशय टेस्टी अशी आंब्याची बर्फी। आणि ही बर्फी बनवताना मी मिल्क पावडर किंवा खवा थोडा सुद्धा वापरलेला नाहीये। आपल्या घरामध्ये जे साहित्य असतं त्या साहित्यामध्ये मी ही बर्फी तयार केली। अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी ही बर्फी आहे। एक बर्फीचा पीस मी आपल्याला तोडून दाखवते की ही बर्फी किती सॉफ्ट बनते। अतिशय सॉफ्ट अशी ही बर्फी तयार होते, बघू शकाल आपण। आंब्याचा सीजन सुरू झाला, आपण सुद्धा ही बर्फी नक्की बनवून बघा आणि आपला उन्हाळा मस्त एन्जॉय करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। ही बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी घेतले आहेत मी हे 2 हापूस आंबे। तुम्ही कुठलेही आंबे घ्या। ह्या आंब्याची जर आपण बर्फी केली तर याचा कलर मात्र खूप छान येतो, त्याच्यामुळे मी हापूस घेतले। आणि इथे पुण्यामध्ये हापूस आंबे मिळतात, अल्फेन्सो सुद्धा म्हणतात या आंब्याला। हे आंबे मी आता स्वच्छ धुवून घेते आणि याचा आपल्याला आता रस काढून घ्यायचा आहे। त्या 2 आंब्यांचा मी रस काढून घेतला। कलर बघा हापूस आंब्याचा किती सुंदर येतो आणि सुगंध तर खूप छान असतो। हा रस आता आपण मिक्सर मधून काढून घ्यायचा। आपल्याला पल्प बनवून घ्यायचा आहे याचा। बघा याला मी मिक्सर मधनं फिरवून घेतलं, छान असा पल्प तयार झाला याचा। 2 मीडियम साईजच्या आंब्यांचा एवढा पल्प तयार झाला। गॅसवर कढई तापायला ठेवली आता। यात घालायचं आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं यात, कारण आता आपण दूध घालणार आहे आणि दूध घातल्यानंतर थोडंसं मग ते कढईला चिपकू शकतं, म्हणून त्याच्यामुळे कधी पण आधी थोडंसं पाणी घालायचं। सगळीकडून हे व्यवस्थित हलवून घेऊया। यात टाकते मी आता 1.5 कप फुल क्रीम दूध। फुल क्रीम दूध घ्यायचं, कारण आपण याच्यामध्ये खवा वगैरे काहीही वापरणार नाहीये, मिल्क पावडर सुद्धा आपण वापरणार नाहीये, त्याच्यामुळे आपण फुल क्रीम दूध घ्यायचं। आता ज्या कपाने मी दूध घेतलं त्याच कपाने पाऊण कप मी साखर घेते। साखर तशी तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता, कारण कसं असतं कधी कधी काही आंबे खूप गोड असतात आणि काही खूप आंबट असतात, त्याच्यामुळे आंब्यावर अवलंबून राहील की तुम्ही साखर किती घालायची। हापूस आंबे ऍक्च्युअली खूप गोड असतात, त्याच्यामुळे याच्यात थोडी साखर कमी घातली तरी चालते। आता दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची, साखर विरघळली पाहिजे। दूध आता उकळायला लागलं, यात आता आपल्याला घालायचं आहे सुक्या खोबऱ्याचा किस। हा सुक्याचा खोबऱ्याचा किस घेतला आहे मी 1 पाव, म्हणजे 250 ग्रॅम। हा जर कपाने मोजला तर 3 कप भरतो हा। 3 कपाला थोडासा कदाचित वर येईल। याला व्यवस्थित हलवून घ्यायचं। गॅस अगदी कमी ठेवायचा। आता खोबऱ्याचा किस टाकल्यानंतर गॅस वाढवायचा नाही। दूध जर आपण बघितलं तर अंदाजे अर्धा लिटर दूध हे बिलकुल लागतं। 3 कप खोबऱ्याचा किस त्याला अर्धा लिटर दूध हे लागतं, कारण लगेच बघा हे कोरडं होऊन गेलं। आता यात घालायचं आपल्याला आंब्याचा पल्प। व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। गॅस मात्र अगदी कमी ठेवायचा, गॅस वाढवायचा नाही। कलर बघा तुम्ही किती मस्त आला। कलर बघा तुम्ही, हापूस आंबा असल्यामुळे कलर खूपच सुंदर आला। जर तुमच्या मिश्रणाचा कलर एवढा चांगला नाही आला तर तुम्ही थोडासा फ्रूट कलर वापरू शकता। हापूस आंबा जर तुम्ही नसेल वापरला तर मग तुम्ही थोडासा कलर घाला। आता याला आपल्याला छान शिजवून घ्यायचे। जोपर्यंत ही कढई हे मिश्रण वेगळं करत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचे। त्याच्यात मी आता घालते 1 टेबलस्पून साजूक तूप। तूप घालायचं कारण तुपामुळे छान चकाकी पण येईल आंब्याच्या वडीला आणि पुन्हा टेस्ट पण छान येतो। हे मिश्रण आता चांगलं कोरडं झालं पाहिजे। आता हे अजून ओलसर आहे बरचसं, याला थोडे 5-7 मिनिट लागू शकतात अजून। तोपर्यंत आपण याला एकसारखं हलवायचं, गॅस मोठा करायचा नाही। आता हे मिश्रण जवळपास कोरडं होत आलं। याला मला जवळपास 15 मिनिट लागले लो टू मीडियम फ्लेमवर। थोडा वेळ लागतो कारण आपल्याला हे ओलं ठेवायचं नाहीये, याला सुकं करायचंय। जवळपास 12 ते 15 मिनिट लागतातच। आता हे छान झालं बघा, सुकं झालं, अगदी ओलसर नाहीये आणि
कढई सुद्धा हे मिश्रण आता सोडायला लागली. तर आपण गॅस बंद करायचा. मी हा एक काचेचं भांड घेतलं आहे. तुम्हाला ज्याच्यात सेट करायचं आहे ते तुम्ही घ्यायचं. ताटामध्ये सुद्धा करू शकता. तुमच्याकडे जर केकचा ट्रे असेल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही करू शकता. याला थोडं तूप लावून घ्यायचं म्हणजे खाली ती चिपकणार नाही बर्फी. तशी पण अशी पण ती चिपकत नाही. सगळीकडून व्यवस्थित छान तूप लावून घेतलं मी याला. तर यात आपल्याला ते मिश्रण ओतायचंय. पूर्ण कढईतलं मिश्रण आपण याच्यात ओतून घ्यायचं. आता आपण व्यवस्थित ट्रे मध्ये पसरवून घेऊया. स्पॅच्युलाने किंवा मग तुम्ही सराट्याने सुद्धा याला व्यवस्थित पसरवून घेऊ शकता. तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही आता घाला यावेळेस. कारण आता हे ओलं आहे तोपर्यंत ड्रायफ्रुट्स याला छान चिपकून जातील. काजू बदाम पिस्ता तुम्ही काही घालू शकता. पण सहसा आंब्याच्या बर्फीमध्ये नसतं काही ड्रायफ्रुट्स. तुम्ही आवड म्हणून घालू शकता. चांदीचा वर्क असेल तर तो सुद्धा लावू शकता याला. आता हे छान व्यवस्थित मी सगळीकडनं सारखं करून घेतलं. याच्यावर टाकते मी अगदी थोडंसं साजूक तूप. छान शायनिंग पण येईल आणि बर्फी पण छान दिसेल आणि लागेल पण छान. तसं तुम्ही 2 ते 3 टेबलस्पून तूप याला वापरू शकता. असं काही नाही की एकच टेबलस्पून वापरायला पाहिजे. थोडंसं जास्त घातलं तरी हरकत नाही. याला परत छान व्यवस्थित सेट करून घ्यायचं सगळीकडनं. तर याला आपल्याला रूम टेम्परेचरलाच जोपर्यंत आता छान सेट होत नाही कमीत कमी याला 1, 1.5, 2 तास लागू शकतात. कितीही वेळ लागेल कारण वातावरणावर अवलंबून असतं किती वेळ लागेल ते. आणि तुम्हाला जर खूप घाई असेल तर मग तुम्ही याला थोडा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. पटकन वड्या पाडता येतील. मी आता याला रूम टेम्परेचरवरच ठेवते. बघूया हे कधी थंड होतं ते आणि याच्या वड्या पडतात ते. अगदी व्यवस्थित सेट झाली आपली बर्फी. मला याला 2 तास लागले सेट व्हायला. आता आपल्याला ज्या आकारात आवडतात त्या आकारात आपण याचे आता पीस तयार करून घ्यायचे. याला मी कट करून घेतलं. आता हे बघा एक पीस मी यातला काढून घेतला. खूप छान मस्त अशी आपली अगदी सॉफ्ट डिलिशियस आंब्याची बर्फी आपली तयार झाली. तर आपण सुद्धा नक्की बनवून बघा आंब्याची बर्फी. अगदी खव्याचा वगैरे कशाचाही आपण वापर केला नाही. मिल्क पावडर सुद्धा आपण वापरलं नाही आणि खूप सोपी बनवायला. आंब्याचा सीझन ऑलरेडी आता सुरू झालेला आहे. आपण सुद्धा नक्की बनवा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.